नमस्कार. अमरावती खबरच्या मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी. शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या सामनामध्ये महाराष्ट्र मेला नाही, मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो असंही म्हटलं आहे. संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत होतो आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षानंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. यातच शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या सामनामध्ये देखील मराठी एकजूट चिराई हो असंही म्हटलं आहे. महाराष्ट्र मेला नाही आणि मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो असंही म्हटलं आहे. मराठी भाषेला अस्मितेला धोका आहे तो आपल्याच माणसांकडून. मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात आहेत. शहा सेनेचे नेते एकनाथ शिंदे म्हणजेच मिंदे यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अमित शहांसमोर मराठी बाण्याची ऐशी की तैशी करून जय गुजरातचा नारा दिला आणि हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. पैशांच्या ताकदीवर माणसे विकत घेण्याचा स्वाभिमानासह बरं का. गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे. तो रोखायचा असेल तर हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा गजर करत आज वरळीच्या दिशेनं मराठी माणसाला कूच करावी लागेल असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. तेजाने, शक्तीने, विचाराने उजळून दिसले ते ठाकरे भाऊ. महाराष्ट्राच्या भूमीवर मुंबई नगरीत मराठी एकजुटीचा भव्य विजय सोहळा आज साजरा होतो आहे. मराठी जीवनात सध्या विजयाचे आणि आनंदाचे क्षण तसे कमीच येतात. दिल्लीत सुरत ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आल्यापासून महाराष्ट्रावर चारही बाजूनी प्रहार सुरूच आहेत. महाराष्ट्राची मराठी जनाची नाकाबंदी करून त्यांना लाचार आणि शरणागत बनवण्याची एकही संधी सध्याचे भाजपाई दिल्लीश्वर सोडत नाहीत. अशा स्थितीत दिल्लीश्वरांनी लादलेले हिंदी सक्तीचे फरमान उधळून मराठी माणसाने मराठी म्हणून विजयाचा एल्गार हा केला आहे. मराठी भाषेला शेपूट म्हणून हिंदी चिकटवण्याचा प्रयत्न सगळ्यांच्या एकेने हाणून पाडला. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आणि पुढारी एक झाले. त्या ऐक्याने, तेजाने, शक्तीने, विचाराने उजळून दिसले ते अर्थात ठाकरे भाऊ. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 5 जुलैच्या हिंदी सक्ती विरोधात मोर्चात आपल्या फौजपाट्यासह एकत्र दिसणार आहेत. त्या दिवशी मुंबईच्या रस्त्यावर अस्सल मराठी रडा होईल. या भयानं महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रावर लादलेली हिंदी सक्ती रद्द करीत असल्याचं जाहीर केलं. मराठी माणसं एकत्र आली की काय चमत्कार घडतो त्याचं हे उत्तम उदाहरण. वरळीच्या भव्य सभागृहात या निमित्ताने मराठी जनांचा विजयोत्सव साजरा होतो आहे. खरे तर अशा मराठी विजयी मेळाव्यांना कोणतेही मोठं सभागृह पेलणार नाही. त्यासाठी मराठी माणसाचे हक्काचे शिवतीर्थच हवे होते. लढा संयुक्त महाराष्ट्राचा असेल, महाराष्ट्र स्थापनेचा असेल, नाहीतर शिवसेना स्थापनेचा. मराठी जनांनी आपल्या प्रत्येक विजयी सोहळा शिवतीर्थावरच गाजवला आणि आपल्या विराट शक्तीचं दर्शन घडवलं. पण सध्याचे मिंदे फडणवीस सरकार मराठी विजयास आणि त्या उत्सवास सहकार्य करण्यास तयार नाही. स्वर्गातून बाळासाहेब मराठी जनांना चलो वरळीचं आवाहन करत आहेत. त्यामुळे आजचा विजय सोहळा शिवतीर्थावर होऊ शकत नाही. अर्थात तरीही मराठी माणसाच्या उत्साहाला आजच्या विजयी मेळाव्याने उधाण आलंच आहे. जणू स्वर्गातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मराठी जनांना चलो वरळी, चलो वरळीचं आवाहन करतायत. आज मराठी जनाची स्थिती ही कोंडी सापडलेल्या वाघासारखी झाली आहे. मराठी जनता महाराष्ट्र राज्यातच असली तरी तिला त्राता पिता कोणीच नाही अशी वास्तव अवस्था आहे. वरवर पाहता सर्व काही आमचं आहे असं दिसतंय, पण किंचित खोलवर डोकावून पाहता आमचे हक्काचे, न्यायाचे असे कोणीच नाही. महाराष्ट्रावरील मराठी माणसावरील अन्यायाचा, अपमानाचा अथवा अवहेलनेचा कोणताही सवाल असो तो लागलीच राष्ट्रीय संदर्भाच्या सबबीखाली दाबून टाकण्यात येतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हौतात्म्य आणि रक्ताचा अभिषेक झाल्याशिवाय महाराष्ट्राची एकही मागणी पदरात पडलेली नाही. राज्यकर्ते कोणीही असोत, मुंबईची भरमसाठ लूट करायची हे धोरण ठरलेलंच आहे. केंद्रीय दिल्लीवाल्यांचा महाराष्ट्राविषयीचा आकाशी इतिहास सिद्ध बाब सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रातले मोठे नेते दिल्लीत जाऊन बसले, पण एक चिंतामणराव देशमुख सोडले तर दुसऱ्या कोणालाच ही द्वेषाची आणि आकाशाची नांगी मोडता आली नाही किंवा बोथटही करता आली नाही. महाराष्ट्रावर हिंदी सक्तीचा हातोडा पडला असता दिल्लीत किती केंद्रीय मंत्र्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला, किती जणांनी निषेध केला याचे उत्तर शून्यातच द्यावं लागेल. आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरू देत. परिस्थिती तापली, सहन होईन अशी झाली. हाका आरोळ्या मारूनही पाठिंब्याला कोणी धावेना असे झाले की कुठेतरी स्फोट व्हायचाच. तो साक्षात ब्रह्मदेवालाही टाळता आला नाही. त्यात हा
शिवरायांचा महाराष्ट्र आणि मराठी माणूस तर जात्याच बंडखोर. ही बंडखोर वृत्ती आणि मराठीचा अभिमान जोपर्यंत आमच्या धमन्यात सळसळत आहे तोपर्यंत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत कुणात नाही. मराठी भाषेला अस्मितेला धोका आहे तो आपल्या मराठी माणसांकडून. मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात आहेत. शहासेनेचे नेते एकनाथ मिंदे शिंदे यांनी आपल्या पुण्यातल्या एका कार्यक्रमात अमित शहांसमोर मराठी वाण्याची ऐशी की तैशी केली आहे. जय गुजरातचा नारा दिलाय. तो या शहासेनेवाल्यांनी दिलेला आहे. केडिया नावाचा एक व्यापारी महाराष्ट्राला आव्हान देत त्याची टांगवर करून सांगतो मी महाराष्ट्रात गेली 30 वर्ष राहतोय पण मी मराठी बोलणार नाही. अरे हे धाडस या लोकांमध्ये वाढतं आहे. कारण काय? अमित शहा यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट तोडलेली आहे. मराठी एकजूट तोडून त्यांनी शिंदेसारख्या लोकांना मांडलिक केलंय. पैशाच्या ताकदीवर माणसं विकत घेण्याचा स्वाभिमानासह बरं का. गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला. तो रोखायचा असेल तर हर हर महादेव जय भवानी जय शिवाजीचा नारा गजरा गजर करतच वरईच्या दिशेनं मराठी माणसाला कूच करावी लागेल. महाराष्ट्र मेला नाही. मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलेलं आहे. अमरावती खबर या आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका.